श्रेयस सरांच्या कुंडलीत येत्या काही दिवसात मृत्यू सदाचार योग आहे. म्हणजे येत्या काही दिवसात श्रेयस सरांच्या कुंडलीत मृत्यू योग आहे. महामृत्युंजयचा अखंड जप करावा लागेल त्या होमासमोर. घरातून पती पत्नी दोघे म्हणजे श्रेयस आणि आराध्य पूजेला बसतील, कारण पत्नी ही अर्धांगिनी असते. पण मला जावं लागेल प्लीज. श्रावणी आणि मी जर नाही गेलो ना तर ती ऑर्डर पूर्ण होणार नाही. चल श्रावणी. हो चल. डॉक्टर कसा आहे श्रेयस? तो बरा आहे ना? त्याला शुद्ध आली ना? आम्ही भेटू शकतो का त्याला? सांगा ना डॉक्टर. बोला ना डॉक्टर काहीतरी. तो बरा आहे ना? हो, आधी तुम्ही जरा शांत व्हा आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर प्लीज खरं सांगा ना, काय झालं? सिच्युएशन क्रिटिकल आहे. सॉरी, पण मी आता काहीही सांगू शकत नाही, कारण त्यांच्या डोक्याला खूप जोरात मार लागलेला आहे आणि इथे पोहोचायलाही बराच वेळ लागला. त्यामुळे खूप रक्त गेलेलं आहे. आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत, पण आता आमच्याही हातात नाहीये. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. घरच्यांनाही बोलून घ्या. रक्ताचीही गरज लागेल त्यांना. एक्सक्यूज मी, येतो मी. तारा, काय होतंय तारा? हे बघ तारा, तू काळजी करू नको. तू इथे बस बरं. ये बस. ये इथे बस. बस. तारा, रडू नकोस का? थांब, मी तुला पाणी आणतो. हा, हे बघ तारा, तू असा धीर सोडलास तर कसं होईल? तुला पॉझिटिव्ह राहावं लागेल. तुला खंबीर राहावं लागेल, तरच आपल्या श्रेयसला बरं वाटेल ना. आणि काळजी करू नको, देव त्याच्या पाठीशी उभे राहतील. आज काहीही झालं तरी पूजा संपेपर्यंत तुम्ही दोघांनी या रेषेच्या बाहेर पडायचं नाही. अरविंद बघ रे. अगं ताई, संजयला फोन लावतोय, तो त्याचा फोनच लागत नाहीये. आता खरंच मला पण टेन्शन यायला लागलंय. ताई तू जरा शांत हो. आता तुझी काळजी वाटायला लागली मला. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. मामा, हा, तुमचा फोन द्या ना मला. हो घे. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
ऋतुमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृता हॅलो आत्या, श्रेयसला खूप लागलंय हो. लागले कसं? कुठे कुठे आहात तुम्ही? गुंडांनी मारलंय. खूप लागलंय आत्या त्याला. आम्ही सिटी हॉस्पिटल मध्ये आहोत. तुम्ही लगेच या ताबडतोब. आत्या ताई शकुंतल आता सांभाळ स्वतःला. अगं ताई काय झालं? स्वतःला सावर. कोणाचा फोन होता? कोणाला लागला? अगं बोल ना काहीतरी. शकू बोल, कोणाचा फोन होता? माझा श्रेयस, माझा श्रेयस. काय होऊन बसलंय? काय होऊन बसलंय सगळं? माझा श्रेयस. तारा तारा सांभाळ स्वतःला. हे बघ, उपचार सुरू झालेत ना, सगळं ठीक होईल. रडू नको. ये इथे बस. बस. संजय, काय झालं श्रेयसला? कुठे आहे श्रेयस? अरे संजय, अरे काय झालं? अरे श्रेयसवर हल्ला कोणी केला? आणि तू त्याच्यावर होतास ना? अरे मी तुला फोन लावतो, तू फोन पण घेत नाहीस. कसं कळणार आम्हाला? अरे बोल ना, श्रेयस कसा आहे? अरे काय झालं त्याला? बोल ना काहीतरी. भाऊजी सांगतो सगळं. श्रेयसवरती उपचार सुरू आहेत. चला बघूया. हो सर, ऑपरेशन थिएटर मध्ये काय घुसताय? हे बघा, तुम्ही आत येऊ शकत नाही. असं नाही, तुमच्याच पेशंटला त्रास होईल. अरे देवा, हे सगळं काय झालं? एवढा आटापिटा केला होता ह्या सगळ्यासाठी, पण माझा श्रेयस. कोणाची नजर लागली माझ्या पोराला काय माहित. ज्यानं कोणी केलं असेल ना, त्याला माझा शाप लागेल. आई, आपल्या श्रेयसला काही होणार नाही. तो व्यवस्थित असणार आहे. तुम्ही धीर सोडू नका. सावरा स्वतःला. नॉर्मल
नॉर्मल दयानंद, नॉर्मल. शांत शांत शांत. हे काय, घरात तर कोणीच नाही. शकुंतला, शको. हे काय, घरात कोणीच नाही. हा, बहुतेक श्रेयस मेल्याची बातमी कळलेली असणार यांना. अरे 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 अरे. काय उपयोग झाला या सगळ्या नाटकाचा? तुमच्या मंत्रापेक्षा दयानंदचं तंत्र कामी आलंय. गेला श्रेयस, गेला वर गेला. अग्नेय स्वाहा, अग्नेय स्वाहा. शांत शांत. श्रेयस सारखंच शांत. संपवलं आता श्रेयसला. असंच असंच एकेकाला संपवणार आहे मी या घरातल्या सगळ्यांना. मग मग हा सगळा बिझनेस, हा महान पॅलेस, हा विकून टाकणार आणि त्या 2 गोड मुली त्यांनाही विकणार. अमाप पैसा आस संपत्तीत लोळणार. हा दयानंद संपत्तीत लोळणार. होय, सगळं माझं होणार. माझं माझं होणार. दयानंद बस संपत्तीत लोळणार. शकू, बोला शकुंतला. तुम्ही आहात कुठे? आज प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. तुम्ही कुठे आहात? मी इथे घरी आहे, पण घरात एकही माणूस नाहीये आणि इथे सगळी पूजा होम चालू आहे. कुठे आहात तुम्ही? फोन कशासाठी केला होता?
नाही म्हणजे लवकर बोला, कुठे आहात तुम्ही? सिटी हॉस्पिटलमध्ये श्रेयसवर जीव घेणा हल्ला झालाय. काय झालं? वाचला का तू? श्रेयस मरणाशी झुंज देतोय. हे तुम्ही तुम्ही मरणाशी झुंज देतोय म्हणजे श्रेयस जिवंत आहे. शकुंतला, तुमच्यामुळे झालंय हे सगळं. हे सगळं तुमच्यामुळे झालंय काका. या सगळ्या मागे तुमचाच हात आहे ना. माझ्या श्रेयसची आज ही अवस्था तुमच्यामुळे झालीये. तुम्ही गुन्हेगार आहात त्याचे. तारा, तू हे काय बोलतेस? बरोबरच बोलतेय बाबा. दयानंद काकांनी आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं होतं. ती ऑर्डर पोचवायला फक्त आम्हाला पोरींना पाठवलं होतं. ना हे आमच्या बरोबर आले होते ना तो प्रशांत. आम्ही यांच्यावर विश्वास ठेवून गेलो होतो, पण आम्हाला कुठल्या तरी बलत्याच ठिकाणी नेलं गेलं. एवढंच नाही बाबा, तिथे आमच्यावर हल्ला झाला. फक्त हल्ला नाही बाबा, ते नीच लोक आम्हाला विकत होते. आम्हाला विकण्यासाठी माणसं बोलवली होती. आज जर श्रेयस वेळेवर आला नसता ना बाबा, तर आम्ही वाचलो नसतो.
अगं तू काय बोलतेस? बघा ना, काहीही बोलते ही. माझा या गोष्टीची काही संबंध नाहीये. काही संबंध नाहीये, काही संबंध नाहीये. काका हो, किती खोटं बोलाल. हे सगळं तुम्हाला माहिती होतं. हा सगळा तुमचाच प्लॅन होता.